प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीचे. विश्वासणाऱ्यांनाच आपण अन्न भाषेविषयी शिकत आहोत आणि विश्वासणाऱ्यांना अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. पुन्हा मी सांगेन, एका विश्वासणाऱ्यानं वेळ काढला पाहिजे आणि त्यांना अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. जसं आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपला विश्वास मजबूत होण्यास सुरू होतो, आपला आत्मिक जीवन बनण्यास सुरू होतो, आपला आत्मा मजबूत होतो. जकर्या याचा 4 अध्याय आणि 6 वचन. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं किंवा पवित्र आत्म्यानं कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आपल्या बलानं नव्हे, आपल्या पराक्रमाने नव्हे, तर पवित्र आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल. आणि म्हणून आपल्याला समजतं की आपल्या बलाने नव्हे, आपल्या पराक्रमाने नव्हे, तर पवित्र आत्म्यानं कार्यसिद्धी होणार आहे. वाचू एक वचन, प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8 वचन. तत्पूर्वी जे वचन आपण वाचलं जकर्या 4:6 मध्ये लिहिलंय की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर परमेश्वराच्या आत्म्यानं कार्यसिद्धी होणार आहे. वाचू प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8 वचन. त्याने असले परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कधी आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल? जस पवित्र आत्मा आपल्यावरती येईल. आणि ज्या दिवशी आपण प्रभूवर विश्वास ठेवला, आपण विश्वास केला, येशू प्रभू आपल्या पापासाठी क्रूसावर मारले गेले, त्यांना पुरण्यात आलं, प्रभू येशू 3ऱ्या दिवशी मरणातून उठले आणि आपण आपल्या मुखानं कबूल केले की येशू माझा प्रभू आहे आणि आपल्या अंतःकरणात आपण विश्वास केला की येशू जिवंत आहे. त्या दिवशी आपलं तारण झालं आणि त्याच दिवशी परमेश्वरानं पवित्र आत्म्याला घेऊन आपल्या आत्म्याशी जोडलं आणि आपण पवित्र आत्म्याचं मंदिर बनलो. आणि जसं पवित्र आत्मा आपल्यावर येतो, आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतंय. मला पुन्हा सांगू, विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराचं राज्य बोलण्यामध्ये नाहीये, तर सामर्थ्यामध्ये आहे. आणि मला तुम्हाला सांगा, सामर्थ्याचा स्रोत पवित्र आत्मा आहे. आणि जर आपण वेळ काढतो आणि आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण माहिती आहे आत्म्याद्वारे नियंत्रित केलं जातो, आपण परमेश्वराच्या सामर्थ्यानं भरलेले राहतो आणि अद्भुत गोष्टी आपल्या जीवनामध्ये दिसतील. देवा पुन्हा एकदा, देवाचं राज्य बोलण्यामध्ये नाहीये, तर सामर्थ्यामध्ये आहे. पुढे असलेलं आहे, आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. मला तुम्हाला जर आपल्याला दुसऱ्यांना साक्ष सांगायची प्रभूविषयी, त्यांना सुवार्ता सांगायची, आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे भरणं खूप गरजेचं आहे. आणि एक विश्वासणारा जर तो पवित्र आत्म्यानं भरण आणि जर तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण, परमेश्वराचं सामर्थ्य जीवनातून आजाद होईल. तो आपल्या जगासाठी आशीर्वादाचं कारण ठरण आणि तो आपल्या जगासाठी सुवार्ता देणारा बनन. आज आपण शिकणार आहोत की विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही. खूप महत्वाचा टॉपिक आहे. आणि पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, पवित्र आत्मा फक्त विश्वासणाऱ्यासाठी, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलाय, ज्यांचा विश्वास फक्त येशूवर आहे आणि जे येशूच्या मागे चालेत, अशा विश्वासणाऱ्यासाठी पवित्र आत्मा आहे. आणि त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट, अन्न भाषा ही प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे, अविश्वासणाऱ्यासाठी नाही, परंतु अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. आणि आज आपण शिकणार आहोत, अन्न भाषा ही प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे, परंतु प्रत्येक विश्वासणारे अन्न भाषेमध्ये बोलत नाही. आणि आज आपण शिकणार आहोत, विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही. काही विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाहीची काही कारणं आहेत आणि आज आपण ते बघणार आहोत. पहिला पॉईंट हा आहे, का विश्वासणारे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत नाही. कारण विश्वासणाऱ्यांना अन्न भाषेबाबत परमेश्वराचं वचन माहीत नाही. मला तुम्हाला सांगू द्या, बायबलमध्ये असलेले की प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी पवित्र आत्मा आहे. प्रत्येक विश्वासणारा जो असतो आत्म्यानं भरतो, त्याला अन्न भाषा मिळते. परंतु काही विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही, त्याचे काही कारणं आहेत. आणि पहिलं कारण हे आहे, विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही. याचं पहिलं कारण, विश्वासणाऱ्यांना अन्न भाषेबाबत परमेश्वराचं वचन माहिती नाही आहे. विश्वासणाऱ्यांनो, मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतं. कशाचं ज्ञान नाही आहे? परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान नाही. ज्या विश्वासणाऱ्यांना परमेश्वराचं वचन माहीत नाही, परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान नाही आहे,
ते विश्वासणाऱ्यांचा माहिती नाश होऊ शकतो. शैतान त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनातून जर आपल्याला समजलं अन्नभाषेबाबतची सत्यता किंवा अन्नभाषा ही प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे, जरी आपल्याला समजलं आणि जर आपल्याला वचन माहिती असेल तर आपण नक्की अन्नभाषेमध्ये प्रार्थना करू शकतो. वाचो एक वचन, मार्क 16 अध्याय आणि 17 वचन. मार्क 16 अध्याय आणि 17 वचन. त्याने असलेले आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. कोणासोबत चिन्ह असत जातील? ज्यांनी येशूवर काय केला? विश्वास. त्या ठिकाणी असले ते माझ्या नावाने म्हणजे येशूच्या नावाने भूते काढतील, येशूच्या नावाने अन्न भाषा बोलतील. कोण बोलतील? ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला. किती विश्वासणारे? सर्व विश्वासणारे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्हाला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायची इच्छा आहे आणि प्रत्येकामध्ये ती इच्छा असली पाहिजे, प्रत्येकामध्ये ती भूक असली पाहिजे, आणि मला तुम्हाला समजा तुम्हाला परमेश्वराचं वचन अन्न भाषेमध्ये माहिती असेल तर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकता. काय वचन? वचनामध्ये की विश्वासणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील, ते येशूच्या नावामध्ये अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतील. किती विश्वासणारे? जेवढे सर्व विश्वासणारे ज्यांनी येशूवर विश्वास केला. काही विश्वासणारे अन्न भाषेमध्ये प्रार्थना का करत नाही? कारण काही विश्वासणाऱ्यांना अन्न भाषेबाबत परमेश्वराचं वचन माहिती नाही. मला तुम्हाला सांगा, अन्न भाषा ही फक्त परमेश्वराच्या दासासाठी, आष्ट्रांसाठी किंवा काही विश्वासणाऱ्यांसाठी नाही आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. परमेश्वराच्या दासासाठी पण आहे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला आहे, पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. जर तुम्ही पवित्र आत्म्यानं भरता, तुमचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होतो, तुमच्यातून अन्न भाषा वाहण्यास सुरू होते आणि अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. पण जर तुम्हाला वचन माहिती नाही आहे, मी तुम्हाला सत्य सांगतो, आपल्या जीवनामध्ये विश्वासणाऱ्यांनो, आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराच्या वचनाला प्रथम ठेवलं पाहिजे. कोण काय सांगत आहे, एक व्यक्ती काय सांगत आहे, एक प्रचारक काय सांगत आहे किंवा आपल्या ओळखीचा व्यक्ती काय सांगत आहे, यापेक्षा परमेश्वराचं वचन काय सांगतंय. आणि परमेश्वराचं वचन मार्काचा 16 अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगतंय की विश्वासणाऱ्याबरोबर हे चिन्ह असत जातील, ते येशूच्या नावामध्ये भूते काढतील आणि ते येशूच्या नावामध्ये अन्न भाषा बोलतील. किती विश्वासणारे? सर्व विश्वासणारे. विश्वासणारे का अन्न भाषेमध्ये बोलतोय? दुसरा पॉइंट, विश्वासणारे घाबरतात. त्यांना माहिती नाही वचन. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, व्यवस्थित आहे का विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि आत्मसंयमाचा पवित्र आत्मा दिला आहे. जर तुम्ही घाबरता, काही लोकांना वाटतं का पवित्र आत्मा आल्यावर काही होईन का, काही घडेन का, आणि कसं पवित्र आत्मा काम करेल मला काही माहित नाही, मला खूप भीती वाटते. जर तुम्ही घाबरता, नेहमी लक्षात ठेवा, विश्वास परमेश्वरासाठी रास्ता खोलतो आणि भीती शैतानासाठी. का विश्वासणारे? काही विश्वासणारे अन्न भाषेमध्ये बोलत नाही, कारण मध्ये ते घाबरतात की कशा प्रकारे होतं, काही घडन का, काही विचित्र होईल का. नाही, लक्षात घ्या, पवित्र आत्मा हा सभ्य आत्मा आहे, जो आपला एक मदतनीस आहे, जो आपल्याला शिकवण, जो एक चांगला शिक्षक आहे. म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण कधी कधी काय करतं मध्ये अन्न भाषेत शब्द वेगळे असतात, नी मशाका राबासान नन्ना मशको, आणि ते काही विश्वासणारे दुसऱ्यांना बोलताना ऐकतात. ते बोलतात नी खा अल्ला बशा खा आल अल्ला बा, आणि ते घाबरून जातात. हे काय आहे? हे लक्षात घ्या, अन्न भाषा ही मानवी बुद्धीला समजत नाही. अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे. अन्न भाषा ही अलौकिक भाषा परमेश्वरानं प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी दिली, जेणेकरून प्रत्येक विश्वासणारा परमेश्वरासोबत सहभागिता करा, जेणेकरून तो संवाद साधू शकन, जेणेकरून आराधना करू शकन आणि प्रार्थना करू शकन. कधी कधी काही विश्वासणारे दुसऱ्या विश्वासणाऱ्या अन्न भाषेमध्ये प्रार्थना करताना बघतात, री हाल अल्ला बशा खा आल अल्ला बा खा, ते शब्द ते ऐकतात आणि ते घाबरून जातात. मला तुम्हाला सांगतो, विश्वास नाही, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे, कारण ती स्वर्गीय भाषा आहे. अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे. पवित्र आत्मा आपल्या आत्म्यामध्ये अन्न भाषेत शब्द देतो, म्हणून घाबरून जाऊ नका. कुणीतरी काहीतरी अन्न भाषेमध्ये शब्द देतो, तुम्हाला वाटतं घाबरण्याची गरज नाही. ते मंत्र नाही आहे, ती अलौकिक भाषा आहे, जी पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये देत आहे. आणि जर तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करता, तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. दुसरं कारण हे होतं की काही विश्वासणारे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत नाही, ते घाबरतात. काय कारण आहे दुसरं? कारण ते घाबरतात. विश्वासणाऱ्यांना घाबरू नका, कारण अन्न भाषा ही प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी. जर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता, अलौकिक गोष्टी घडण्यास सुरू होतील. आणि जर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता, तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकू शकता. तिसरा पॉईंट,
का काही विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही? घाबरून जाऊ नका. विश्वासणारे जर एखादा अन्न भाषेमध्ये री हालाला बशाकारानं त्या शब्दाला घाबरू नका, कारण ते शब्द पवित्र आत्म्यानं त्या विश्वासणाऱ्याच्या आत्म्यामध्ये दिले. आणि जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास केलाय, ते अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये आजाद करा. तिसरा पॉईंट, का काही विश्वासणारे अन्न भाषेत बोलत नाही? विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो आणि बोलणं, पवित्र आत्म्याचं बोलणं हे त्यांना समजत नाही. मला तुम्हाला सुद्धा तुम्हाला जर अन्न भाषेमध्ये वाढायचं आहे आणि जर तुम्हाला एक महिमामय जीवन जगायचं आहे, तर तुम्हाला पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतोय समजणं खूप गरजेचं आहे. आणि स्पेसिफिकली जर आज अन्न भाषेबाबत बोलायचंय, तर पवित्र आत्मा अन्न भाषेबाबत कशा प्रकारे काम करतोय तुम्हाला माहिती पाहिजे. मी परत सांगेन की तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, तुम्हाला हे माहिती पाहिजे की पवित्र आत्मा अन्न भाषेबाबत कशा प्रकारे काम करतो. जर ते तुम्हाला समजणार नाही, तर तुम्ही अन्न भाषेमध्ये बोलू शकणार नाही. काही लोकांना वाटतं माहिती का, पवित्र आत्मा अन्न भाषे शब्द अशा प्रकारे मिळतील, तो येऊन आपलं ओठ हलवण्यास सुरू नाही, त्या प्रकारे करत नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, काही काही विश्वासणारे अज्ञान आहे, ते टाळ्या वाजवत बसतात आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर येतो आणि त्यांना माहिती आहे अन्न भाषेचे शब्द तो त्यांच्या आत्म्यामध्ये देतो. पण ते माहिती आहे त्यांना ते समजत नसल्यामुळं, मला तुम्हाला सांगतो त्यांना ते समजत नसल्यामुळं ते अन्न भाषेमध्ये बोलू शकत नाही. मला पुन्हा सांगू द्या, विश्वासणाऱ्यांनो, प्रत्येक विश्वासणारा ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे, तो अन्न भाषेमध्ये बोलू शकतो. 101% प्रत्येक विश्वासणारा, एक दोन नाही, प्रत्येक विश्वासणारा. पण त्याला समजलं पाहिजे पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो. पवित्र आत्म्याचं बोलणं हे जर आपल्याला समजलं, तर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकतो. वाचू एक वचन, रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 16 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तो आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची किंवा परमेश्वराची मुले आहोत. परत एकदा, खूप महत्वाचं वचन आहे. पवित्र आत्मा, तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो. व्यवस्थित का, पवित्र आत्मा, नेहमी लक्षात ठेवा, अन्न भाषेबाबत पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला शब्द देतो, मनाला देत नाही. तो इथं ओटामध्ये टाकत नाही, तो तुमच्या आत्म्यामध्ये टाकतो. तो तुमच्या आत्म्यामध्ये अन्न भाषेत शब्द टाकतो. आणि जर तुम्ही ते शब्द विश्वासानं ग्रहण करता आणि बोलण्यास सुरू करता, तर तुम्ही अन्न भाषेमध्ये बोलू लागता. कधी कधी काय घडतं, काही लोकांना अन्न भाषा शब्द समजत नाही, पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो हे समजत नाही. व्यवस्थित का, पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये अन्न भाषेचे शब्द टाकतो, तुम्ही त्याच्यावर विश्वास करतात आणि तुम्ही बोलता. त्या प्रकारे पवित्र आत्मा काम करतो. पवित्र आत्मा तुमच्या ओठाला हलवत नाही. ज्यावेळेस मी पवित्र आत्म्यानं भरलो आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायला लागलो, मला एक गोष्ट समजली, पवित्र आत्मा माझ्या आत्म्याला त्याने अन्न भाषेत शब्द दिले. आणि जसं मी त्या शब्दावर विश्वास केला आणि बोलण्यास सुरू केलं, मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागलो. का काही विश्वासणारे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत नाही? कारण काही विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो हे माहिती नाही. पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो हे त्यांना समजत नाही. मला पुन्हा सांगू द्या, पवित्र आत्मा ह्या प्रकारे काम करतो. पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला अन्न भाषेचे शब्द देतो आणि जर तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करता आणि बोलता, तर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागता. का काही विश्वासणाऱ्या अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत नाही? कारण माहिती आहे, पहिली गोष्ट त्यांना पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो हे समजत नाही. पवित्र आत्मा त्यांच्यावर येतो, ते प्रार्थना करत राहतात, ते हात हलवत राहतात, धन्यवाद करत राहतात, धन्यवाद. व्यवस्थित आहे का? जर तुम्हाला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायची, व्यवस्थित आहे का, की एक समय आहे, तुम्हाला हे समजलं पाहिजे. जर तुम्हाला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायची, तर तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे की पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या आत्म्याला अन्न भाषेत शब्द देतो, जसं आपण ते विश्वासानं स्वीकारतो, रबा खाला लाबा, आणि तुम्ही विश्वास करता प्रभूनं तुम्हाला अन्न भाषेत दिले. आणि जसं तुम्ही बोलण्यास सुरू करतात, तुम्ही अन्न भाषेमध्ये वाढण्यास सुरू होता. का काही विश्वासणारे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकत नाही? माहिती आहे, प्रॉब्लेम हा आहे, त्यांना पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो हे समजत नाही. त्यांना वाटतं पवित्र आत्माच येईल, पवित्र आत्मा शब्द टाकन, पवित्र आत्माच बोलत नाही. पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये तो शब्द टाकन, तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करतात आणि बोलतात. म्हणून ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये शब्द टाकन, संशय धरत बसू नका, हे काय आहे, वेगळा शब्द आहे, पवित्र आत्म्या परमेश्वर कोण आहे, लक्षात घ्या, विश्वासानं ते ग्रहण करा आणि बोलण्यास सुरू करा. काही विश्वासणारे का अन्न भाषेमध्ये बोलत नाही? चौथा पॉईंट आहे, विश्वासणाऱ्यांना ते काय बोलतात ते समजून घ्यायचं आहे.
उदाहरणार्थ म्हणजे समजा मला पवित्र आत्म्याने शब्द दिला लबा खाना नमस्ते. आता काही विश्वासणारे ते समजून घेण्याचा प्रयत्न करते लबा खाना ना काय. लक्षात घे, हे तुम्ही समजू शकत नाही. का समजू शकत नाही? वाचूया 1 कोरिंथ 14 अध्याय आणि 2 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. ते कसलंय, कारण अन्न भाषा बोलणारा जो कोणी विश्वासणारा अन्न भाषा बोलतो तो माणसाबरोबर नव्हे तर परमेश्वरास बरोबर बोलतो, कारण अन्न भाषा माणसाला समजत नाही. तो आत्म्यानं गोड गोष्ट बोलतो. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता तुम्ही माणसाबरोबर बोलत नाही. ज्यावेळेस मी बोलतो न्यामाशाखा आलाबा साखा आरालाबा, मी माणसासोबत बोलत नाहीये, मी परमेश्वरासोबत बोलत आहे. आणि अन्न भाषा माणसाच्या बुद्धीला समजत नाही. परंतु काही विश्वासणारे का अन्न भाषेमध्ये बोलत नाही? कारण काही विश्वासणाऱ्यांना ते काय बोलत आहे ते समजून घ्यायचंय. जर तुम्हाला विश्वासणाऱ्यांनो वचनातून समजलं की अन्न भाषेत जेव्हा आपण बोलतो आपण परमेश्वरासोबत बोलतो, आपण माणसाबरोबर बोलत नाही. आणि अन्न भाषा माणसाला समजत नाही. अन्न भाषा आपल्याला समजू शकत नाही कारण ती अलौकिक भाषा आहे. 1 कोरिंथ 14 अध्याय 2 वचन. तरी काय असलंय, कारण अन्न भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर परमेश्वराबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. तो आत्म्यानं गूढ गोष्टी बोलतो. विश्वासणाऱ्यांनो, अन्न भाषा माणसाला समजत नाही. आणि जर तुम्ही काही विश्वासणारे जर अन्न भाषेत शब्द समजून घेण्याचा अन्न भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही अन्न भाषेमध्ये बोलू शकत नाही. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला अन्न भाषेचे शब्द देतो तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करायला पाहिजे आणि ते बोलण्यास सुरू करायला पाहिजे. काही लोकांना ते समजून घ्यायचंय. व्यवस्था का तुम्ही समजून घेऊ शकत नाही? कारण अन्न भाषेमध्ये जेव्हा आपण प्रार्थना करतो आपण माणसाबरोबर बोलत नाही, आपण परमेश्वरासोबत बोलतो आणि अन्न भाषा माणसाला समजत नाही. वाचूया अजून एक वचन 1 कोरिंथ 14 अध्याय आणि 14 वचन. 1 कोरिंथ 14 अध्याय आणि 14 वचन. तरी असलेलं आहे, कारण जर मी अन्न भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. जसं आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आपला आत्मा पवित्र आत्म्याद्वारे प्रार्थना करतो आणि ते आपल्या बुद्धीला समजू शकत नाही. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्हाला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायची तर पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला शब्द देईल. ते शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. विश्वासानं ते स्वीकारा आणि बोलण्यास सुरू करा. ते बोलण्यास काय करा? सुरू करा. 5वं कारण का काही विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही? 5वा पॉइंट, का काही विश्वासणारे अन्न भाषेत बोलत नाही? कारण विश्वासणाऱ्यांना भीती वाटते की ते दुसऱ्यांच्या नजरेमध्ये मूर्ख ठरतील. जर एक विचार करा, आपण जसं आपण एकत्र आलो आणि आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो रिहा आला बशाखा आलन्नमा सोको अनन्नमा का एलेले बेशके इलला बासो. ज्यावेळेस माहिती काही विश्वासणारे अन्न भाषेमध्ये का बोलत नाही माहिती का? कारण त्यांना वाटतंय तो शेजारी त्यांच्या बसलाय किंवा जो त्यांच्या पुढे बसलाय किंवा तो बाजूला आहे त्याच्या नजरेमध्ये आपण मूर्ख ठरतो. मला तुम्हाला सांगतो विश्वासणाऱ्यांनो, जर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणार नाही तर ती खरी मूर्खता ठरण. दुसरा आपल्या शेजारी बसलाय किंवा समोर आपल्या ओळखीचा बसलाय त्याला काय वाटन याला काय वाटन, जर हे बोलून जर आपल्याला असं वाटत आहे की आपण त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये मूर्ख ठरतो, आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये खूप मोठं नुकसान करत आहोत. नेहमी लक्षात ठेवा, विश्वास उज्ज्वल दुसऱ्या बाबत नाही, आपण त्यास विश्वासणारे आहोत. आपण फक्त एका व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी एका व्यक्तीला खुश करण्यासाठी जीवन जगतो, ज्याचं नाव आहे प्रभू येशू. फक्त आपण प्रभू येशूला प्रसन्न करण्यासाठी, प्रभू येशूला ती गोष्टी चांगली वाटते की नाही याबाबत आपण काळजी घेतो. आपण दुसऱ्याबाबत जास्त विचार करत बसत नाही. म्हणून 5वं कारण, 5वा पॉईंट, काही विश्वासणारे का अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत नाही? 5वा पॉईंट आहे त्यांना त्या विश्वासणाऱ्याला भीती वाटते की आपण दुसऱ्यांच्या नजरेमध्ये मूर्ख ठरतो. मला तुम्हाला सांगतो विश्वासणाऱ्यांनो, अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. काही विश्वासणाऱ्यांना असं वाटतं की आपण दुसऱ्यांच्या नजरेमध्ये मूर्ख ठरतो म्हणून ते अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत नाही. तुमची आणि माझी नजर फक्त प्रभू येशूला असली पाहिजे की मला प्रभू येशूला खुश करायचंय, मला प्रभू येशूला जे आवडतं मला ते करायचंय. त्यानंतर तुम्ही दुसऱ्याबाबत चिंता करत बसणार नाही, याला काय वाटतंय त्याला काय वाटतं. 5वा पॉईंट होता का काही विश्वासणारे अन्न भाषेत बोलत नाही? कारण हे आहे की त्यांना भीती वाटते की ते दुसऱ्यांच्या नजरेमध्ये मूर्ख ठरतील. विश्वासणाऱ्याला भीती वाटते की ते दुसऱ्यांच्या नजरेमध्ये मूर्ख ठरतील. 6वा पॉईंट, काही विश्वासणारे विश्वास ठेवण्याऐवजी आणि आराम करण्याऐवजी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. खूप महत्वाचा हा पॉईंट आहे. काही विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही? कारण काही विश्वासणारे विश्वास ठेवण्याऐवजी आणि आराम करण्याऐवजी अन्न भाषा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. प्रभू दे अन्न भाषा नाही, त्या प्रकारे अन्न भाषा मिळत नाही.
तुम्हाला परमेश्वराचं वचन घ्यावं लागेल, त्या वचनात तुम्ही विश्वास करतात आणि जसं पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये अन्न भाषेचे शब्द आजाद करतो, तुम्ही ते विश्वासानं स्वीकारले पाहिजे आणि माहिती ते बोलण्यास सुरू केले पाहिजे. त्यावेळेस तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकता. माहिती आहे, विश्वास ठेवण्याऐवजी काही विश्वासणारे आणि आराम करण्याऐवजी ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पिता म्हणतात, पिता दे दे मागत राहतात. वाचूया लूक शुभवर्तमान 11 अध्याय 9 ते 13 वचन. पुन्हा एकदा लूक 11 अध्याय 9 ते 13 वचन वाचूया. लूक 11 9 अध्याय आणि काही 9 ते 13 वचन. तरी असले मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. तुम्ही पित्याकडे मागितलं पाहिजे. जर तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे, येशूच्या नावामध्ये तुम्ही वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. पिता तुझ्या वचनाबद्दल की पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी तू म्हटलास की प्रत्येक विश्वासणारा येशूच्या नावामध्ये अन्न भाषेमध्ये प्रार्थना करेन. पिता मी तुझ्याकडे मागतो. पुढे असलेले शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते. खूप महत्वाचा सिद्धांत आहे. जो कोणी मागतो त्याला मिळते. प्रत्येक व्यक्तीला नाही मिळत. जो मागतो त्याला मिळते. जो कोणी शोधतो त्याला सापडते आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. पुढे असलेले तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने, खूप महत्वाचं वचन आहे, तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल. म्हणजे तुमच्यापैकी आणि माझ्यापैकी असा कोणीच वडील नाही आहे, आपल्यापैकी असं कोणीच वडील नाही की ज्याच्या लेकरानं त्याला भाकर मागितली तर दगड देईन. पुढे किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईन. आपल्या लेकरानं मासा मागितला, आपण त्याला साप नाही देत. पुढे किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल. पुढं तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ, काळजीपूर्वक ऐका, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. व्यवसाय का, जे पित्याकडे मागतात प्रभू त्यांना परमेश्वर पिता किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. म्हणून विश्वासणाऱ्या जे स्वर्गीय पित्याकडे मागतील त्यांना प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा मिळणार आहे. म्हणून पवित्र आत्म्याबद्दल वचन घ्या, त्या वचनावर विश्वास ठेवा आणि माहिती आराम करा, कारण पवित्र आत्मा तुमच्यासाठी आहे. विश्वासणाऱ्या जर तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे, तुम्हाला जर अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायची, तुम्ही पित्याकडे एकदा मागितलं पाहिजे. पिता तू म्हटलास की प्रत्येक विश्वासनासाठी पवित्र आत्मा आहे आणि तू म्हटलास की प्रत्येक विश्वासना अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकतो. पिता धन्यवाद, येशूच्या नामामध्ये तुम्हाला आत्म्यानं भरलंस. धन्यवाद पवित्र आत्मा, तू माझ्या आत्म्यामध्ये अन्न भाषेचे शब्द दिलेस आणि जसे ते शब्द देतो तुम्ही विश्वासाला ते ग्रहण करतात आणि बोलता. तुम्ही माहिती आहे प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नका. इव्हन काही विश्वासणारे पवित्र आत्मा मिळवण्यासाठी माहिती ते उपास प्रार्थना करत आहे आणि ती अज्ञानता आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, परमेश्वराच्या वचनातून अन्न भाषावर सत्यता आपण माहिती करून घेतली पाहिजे, त्याच्यावर विश्वास केला पाहिजे की पवित्र आत्मा आपल्या आत्म्यामध्ये अन्न भाषेत शब्द देणार आहे आणि आपण ते विश्वासानं स्वीकारून आपण माहिती आपल्या मुखाद्वारे विश्वासानं बोलले पाहिजे. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये शब्द देईन तुम्ही काय केलं पाहिजे, ते स्वीकार पाहिजे. पिता धन्यवाद अन्न भाषे शब्दावर आणि तुम्ही बोलण्यास सुरू ठेवायचे. राबा खा आला लबशाके इन नमुसुक आणि त्या प्रकारे काम पवित्र आत्मा काम करतो. काही विश्वासणारे अन्न भाषेमध्ये का बोलत नाही, कारण काही विश्वासणारे विश्वास ठेवण्याच्या ऐवजी आणि आराम करण्याच्या ऐवजी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. 7वं कारण आहे काही विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही. 7वा पॉईंट, ते ग्रहण करण्याऐवजी मागत राहतात. काही लोक मग पित्याकडे मागत राहतात, पिता दे पवित्र आत्मा, सकाळ दुपार पवित्र आत्मा दे, अन्न भाषेमध्ये अन्न भाषा शब्द नाही लक्षात. त्या प्रकारे काम होत नाही. अन्न भाषेमध्ये जर तुम्हाला प्रार्थना करायची तर तुम्ही एकदा पित्याकडे मागतात, तुम्ही विश्वासानं ते ग्रहण करतात आणि जसं पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये शब्द देतो, कदाचित ते एक शब्द असेल, 2 असेल, आणि जसं तुम्ही ते विश्वासानं बोलण्यास सुरू करतात, तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागतात. काही विश्वासणाऱ्याला का अन्न भाषेमध्ये बोलत नाही, कारण ते ग्रहण करण्याच्या ऐवजी, ग्रहण या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराचं वचन तुम्ही घेता, त्या वचनावर विश्वास करत आणि तुम्ही म्हणतात प्रभू धन्यवाद ते मला मिळालं. आणि जर तुम्ही ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये शब्द आजाद करतो, तुम्ही बोलण्यास सुरू करता, म्हणतात ग्रहण करणं. वारंवार मागितल्याद्वारे मिळत नाही. प्रभू दे नाही,
तुम्ही वचन घेतलं पाहिजे, पिता तुझ्या वचनामधले की सर्व विश्वासणारे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकतात. मी विश्वास करतो पिता, धन्यवाद, तू माझ्या आत्म्यामध्ये अन्न भाषेचे शब्द आजाद करत आहे पवित्र आत्म्याद्वारे. पवित्र आत्मा धन्यवाद अन्न भाषा शब्दासाठी. जे शब्द येत आहे त्याच्यावर विचार करत न बसता, ते समजून घेण्याचा प्रयत्न न करता तुम्ही बोलण्यास सुरू करायला पाहिजे. रबाखा आला लबाशका अनन्नमसो, मागत बसू नका. वारंवार मागितल्याद्वारे आपल्याला अन्न भाषा मिळत नाही. विश्वासानं आपल्याला ती ग्रहण करते. का काही विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही? आठवं कारण आहे. काही विश्वासणारे अन्न भाषेत का बोलत नाही? आठवं कारण आहे. विश्वासणाऱ्यांना तसे अनुभव किंवा महसूस होत नाही जसे त्यांना वाटते की त्यांना महसूस व्हायला पाहिजे. काही लोकांना वाटतं अन्न भाषा जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर येईल किंवा अन्न भाषेत त्यांच्यातून वाहणं सुरू होईल, काहीतरी वेगळं घडेल. त्यांना असं वाटतं की माझा हात पूर्णपणे असा हलण्यास सुरू होईल, माझ्या शरीराला पूर्ण अग्नी लागेल. हे लक्षात येते काही, आणि त्यांना असं वाटतंय की ते महसूस व्हायला पाहिजे. आणि काही लोकांना ते महसूस होत नाही आणि त्यांना वाटतं मला अन्न भाषा मिळाली नाही. नीट आहे का? काही लोकांना महसूस होऊ शकतं आणि काही लोकांना महसूस होणार नाही. परंतु आपण विश्वासानं जगतो, आपण भावनेच्या आधारित जगत नाही. माझा हात हालत नाही म्हणजे मला अन्न भाषा मिळाली नाही असं तो अर्थ नाही आहे. आणि मला तुम्हाला सांगते, आपण आत्मिक विश्वासणारे आहोत. नेहमी लक्षात ठेवा, काही विश्वासणारे का अन्न भाषेमध्ये बोलत नाही? कारण त्यांना असं वाटतंय ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर येईल किंवा ज्यावेळेस त्यांना अन्न भाषा मिळेल, काहीतरी त्यांना शरीरामध्ये अनुभव यायला पाहिजे. काही लोकांना वाटतं मी पडलो पाहिजे, काही लोकांना वाटतं माझे हात हल्ले पाहिजे, काही लोकांना वाटतं पाहिजे का माझ्या शरीरामध्ये करंट लागल्यासारखं व्हावं. हे लक्षात घ्या. व्यवस्थित का विश्वासणाऱ्यांनो, मला तुम्हाला पवित्र आत्मा त्या प्रकारे काम करत नाही. पवित्र आत्मा माहित आहे प्राण नाहीये, पवित्र आत्मा जीव नाहीये. पवित्र आत्मा परमेश्वराचा आत्मा आहे, जो आपल्या आत्म्याला अन्न भाषेचे शब्द देतो. असं आपण विश्वासानं ग्रहण करतो आणि बोलण्यास सुरू होतो. नाही का? माहिती जे तुमच्या शरीरामध्ये काही विश्वास असं वाटतं की काहीतरी अनुभव, काहीतरी माझ्या शरीरामध्ये महसूस व्हायला पाहिजे, काहीतरी माझ्या शरीरामध्ये काहीतरी मला फिलिंग यायला पाहिजे, त्याच वेळेस मला अन्न भाषा मिळाली नाही. तसं नाहीये. वाचू एक वचन, 2 Corinth 5 अध्याय आणि 7 वचन. तरी असलेले आम्ही विश्वासानं चालतो. आपण कसं चालतो? विश्वासानं. डोळ्यानं दिसते त्याप्रमाणे नाही. आपण भावना किंवा आपल्या शरीरामध्ये जे महसूस होतो त्याप्रमाणे आपण चालत नाही. काही लोक वाटतं का अरे माझा हात आज हल्ला नाही, मला वाटतं मला पवित्र आत्मा सोडून गेला का, माझी अन्न भाषा निघून गेली काय? नाही. लक्षात घ्या, त्या प्रकारे नाहीये. वचनामध्ये लिहिलंय पवित्र आत्मा आपल्याला कधी सोडून जात नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सोबत असतो आणि तो आपल्याला प्रभूकडे घेऊन जातो. पवित्र आत्मा आपल्याला कधी सोडून जात नाही. अन्न भाषा आपल्यातून कधी निघून जात नाही. म्हणून माहित आहे की महसूस होण्याच्या मागे जाऊ नका की असं महसूस झालं तर मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना, मला अन्न भाषा मिळाली, मला असा अनुभव आला तरच अन्न भाषा मिळाली. लक्षात घ्या, परमेश्वर त्या प्रकारे काम करत नाही. पवित्र आत्म्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. 9वं कारण का काही विश्वासणारे अन्न भाषेत बोलत नाही? ते काही विश्वासणारे काहीतरी नाट्यमय घडण्याची अपेक्षा करतात. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. काहीतरी नाट्यमय घडायला पाहिजे, काहीतरी मोठा प्रकाश दिसला पाहिजे, काहीतरी अग्निसारखं माझ्या शरीरामध्ये व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा परमेश्वराचा आत्मा आहे. तो जीव नाहीये, तो शरीर नाही, तो एक परमेश्वराचा आत्मा आहे. आणि म्हणून अन्न भाषा मिळण्यासाठी काहीतरी नाट्यमय गोष्टीची अपेक्षा करू नका. काहीतरी ज्या दिवशी तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवला, जर तुम्ही विश्वास करता, परमेश्वरानं पवित्र आत्म्याला तुमच्या आत्म्याशी जोडलं आणि पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या आत्म्याला अन्न भाषा देणार आहे. आणि जर तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करता आणि बोलण्यास सुरू करता, तर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकता. हे 9 पॉईंट आहेत. या 9 गोष्टीमुळं काही विश्वासणारे अन्न भाषेमध्ये बोलत नाही. कारण का? काहींना वचन माहिती नाही, काहींना आत्मा कशा प्रकारे काम करतो ते माहित नाही, काही नाट्यमय गोष्टींची अपेक्षा करतात, काही लोकांना माहित आहे का त्यांना वाटतं शरीरात काहीतरी महसूस व्हायला पाहिजे, काही लोक नुसते मागत आहे म्हणून. पण जर तुम्ही वचनातून सत्यता स्वीकारता, मी तुम्हाला आज 3 चाव्या सांगणार आहे, 3 स्टेप सांगणार आहे. जर तुम्ही ह्या 3 गोष्टी करता, तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकता. पुन्हा एकदा ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या 3 चाव्या आहेत. जर तुम्ही हे करता तर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकता. पहिली चावी आहे वचन घ्या, त्या वचनावर विश्वास करून मागा. जर तुम्हाला अन्न भाषा पाहिजे, जर तुम्हाला पवित्र आत्म्यानं भरायचंय, जर तुम्हाला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायची, पहिली चावी आहे वचन घ्या, परमेश्वराचं वचन घ्या, त्या वचनावर विश्वास करून मागा. काय सांगतंय वचन? वाचूया.
मार्क याचा 16 अध्याय आणि 17 वचन तरी असले, आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर हे चिन्ह असत जातील, ते येशूच्या नावाने भूते काढतील, ते येशूच्या नावामध्ये अन्न भाषेमध्ये बोलतील. हे वचन घ्या, या वचनावर विश्वास ठेवा आणि पित्याकडे मागा. प्रभू तुझ्या वचनामध्ये दिले की विश्वासणाऱ्या बरोबर हे चिन्ह असत जातील, ते येशूच्या नावामध्ये अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतील. प्रभू मी तुझ्यावर विश्वास केलाय आणि धन्यवाद, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पिता धन्यवाद, पवित्र आत्मा माझ्या आत्म्यामध्ये अन्न भाषेचे शब्द आजाद करत आहे. आणि तुम्ही काही वेळ धन्यवाद करता, स्तुती करतात आणि तुम्ही आपल्या आत्म्यामध्ये बघतात की कोणते अन्न भाषेचे शब्द येत आहे. जसं मला मिळालं होतं लिखा आनंदमा, मी ते शब्द घेतले, मी ते विश्वासानं प्राप्त केले आणि माहीत आहे मी बोलण्यास सुरू केलं आणि मी अन्न भाषेमध्ये वाहण्यास सुरू झालो. म्हणून पहिला पॉईंट आहे, जर तुम्हाला अन्न भाषामध्ये प्रार्थना करायची तर वचन घ्या, त्या वचनावर विश्वास करून मागा. काय वचन सांगताय की प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी अन्न भाषा आहे. विश्वासणाऱ्या चिन्ह असं जातील, ते येशूच्या नावामध्ये अन्न भाषेत बोलतील. हे वचन घ्या, या वचनावर विश्वास करा आणि पित्याकडे मागा. दुसरी चावी आहे, विश्वास करा, तुम्हाला अन्न भाषा मिळाली आणि पित्याचा धन्यवाद करा उत्तरासाठी. वाचू एक वचन पुन्हा एकदा, खूप महत्वाचं पॉईंट आहे. विश्वास करा, तुम्हाला अन्न भाषा मिळाली आणि पित्याचा धन्यवाद करा उत्तरासाठी. मागत नका बसू, पित्या दे येशूच्या नावात अन्न भाषा दे, नाही, एकदा मागा आणि विश्वास करा ते तुम्हाला मिळाली आणि धन्यवाद करा उत्तरासाठी. काय वचन सांगते? वचन काय सांगते? मार्क याचा 11 अध्याय 24 वचनामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. जे तुम्ही पित्याकडे मागितलंय, आधी विश्वास करा ते तुम्हाला मिळालं, मग ते तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणून पित्याकडे एकदा मागा अन्न भाषा आणि विश्वास करा तुम्हाला ते मिळाली. जसं तुम्ही पित्याला उत्तरासाठी अन्न भाषेसाठी धन्यवाद करतात, पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये अन्न भाषेचे शब्द आजाद करत. तिसरी चावी आहे, पवित्र आत्मा जे अन्न भाषेचे शब्द तुमच्या आत्म्यामध्ये टाकत आहे ते स्वीकारा आणि बोलण्यास सुरू करा. जे पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये शब्द टाकन, त्याच्यावर विचार करत बसू नका, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. माहिती ते स्वीकारा आणि बोलण्यास सुरू करा. एक वचन वाचूया, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 4 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलंय, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 4 वचन, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि पवित्र आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या किंवा अन्न भाषातून बोलू लागले. ते विचार करत नाही बसले, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि पवित्र आत्म्याने जसे त्यांना शब्द दिले ते बोलू लागले. म्हणून काय करण्याची गरज आहे? पवित्र आत्मा जे अन्न भाषेचे शब्द तुमच्या आत्म्यामध्ये टाकत आहे ते स्वीकारा आणि बोलण्यास सुरू करा. विश्वास नारायण जर या 3 चाव्या वापरताना तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागता. मी आज तुम्हाला सांगेन, विश्वास नारायण जर अजूनही जर तुम्हाला अन्न भाषेचे शब्द मिळत नाहीये, ही टीचिंग घ्या आणि वारंवार ऐका. आणि मी विश्वास करतो या टीचिंगद्वारे तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्यास सुरू होता. कारण का? वचन सांगतंय, वचनानुसार आहे, परमेश्वराच्या वचनानुसार हे आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी अन्न भाषा आहे. परमेश्वराचं वचन हे सांगतं की प्रत्येक विश्वासनासाठी पवित्र आत्मा आहे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी परमेश्वरानं अन्न भाषा देण्याचं त्याच्या वचनामध्ये लिहिलं आहे. आणि म्हणून हे टीचिंग वारंवार ऐका, जेणेकरून तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागता. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू ऑल.